नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्टचा पहिला भाग पाहिला की रिपोर्टेड वर्ब जर भूतकाळात असेल तर पूर्ण वाक्य भूतकाळात होतं, हा भाग पाहिला. तर आज आपण रिपोर्टेड वर्ब जर वर्तमान काळात असेल तर वाक्याचं इनडायरेक्ट करताना त्याच्यामध्ये काय बदल होतात ते आपण पाहू. आता पहिले वाक्य आहे ही सेज आय ॲम अनवेल. आता याचं उत्तर काय आलं? ही सेज. सेज कोणता काळ आहे? वर्तमान काळ आहे. म्हणून इथं काय होणार? या वाक्यामध्ये बदल होणार नाही, फक्त ॲज इट इज नियमाप्रमाणे दॅट लागेल. आयचं ही मुलगा आहे म्हणून ही वर्तमान काळ आहे. ॲम म्हणून इथं इज इन, कारण हिच्या पुढं ॲम लागत नाही म्हणून इज इन अनवेल अवतरण चिन्ह काढून टाकण्यात आलं. शी सेज आय एम डुईंग माय वर्क. ती म्हणाली मी माझे काम करत आहे. तर आपलं याच्यामध्ये असं होतं, ती म्हणाली की ती तिचे काम करत आहे. तर सेज हा झाला वर्तमान काळ, वाक्य दॅटनी जोडलं गेलं. शी जसंच्या तसंच आलं, किंवा एखाद्या इथं शीच्या ऐवजी एखाद्या मुलीचं नाव असतं तर आपण शी मनाने घ्यावं लागलं असतं. शीच्या पुढं काही ॲम लागत नाही. ॲमचं झालं इज. डुईंग. मायचं मात्र काय झालं? हर झालं. तिने तिचे काम करत आहे. मायचं काय झालं? हर, वर्क आणि अवतरण चिन्ह काढून टाकण्यात आलं. आता तिसरं उदाहरण पहा. ही सेज आय हॅव पास द एक्झाम. आता हिच्या ऐवजी जर गोपाल किंवा एखाद्या मुलाचं नाव असतं तर आयच्या तिथं हीच लागलं असतं. फक्त पहिल्यांदा आपण पाहून घ्यायचं रिपोर्टेड वर्ब कोणत्या काळात आहे. वर्ब इथं वर्तमान काळात आहे, म्हणून पहा उत्तर येताना काय होतं? ही सेज दॅट आय. आयचं झालं ही, किंवा इथे मुलाचं नाव असतं तरी ही झालं असतं. हिच्या पुढं हॅव लागत नाही म्हणून हिच्या पुढं हॅज येतं. नंतर पास द एक्झाम. ही अगदी सोपी ट्रिक झाली. फक्त वर्ब रिपोर्टेड वर्ब ज्या काळात असेल त्याच्यानुसार ते ठरवायचं आपण कोणत्या काळात पुढचं स्पीच याचं रूपांतर कसं होईल ते रिपोर्टेड वर्बनुसार आपल्याला ठरवायचं. आता पुढच्या भागामध्ये आपण आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट कसं होतं त्याचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.